उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म. नमस्कार. आज आपण पाहतोय उपवासाचे थालीपीठ. खमंग खुसखुशीत असे, कितीही पातळ थापले तरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत असे तयार होते. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घेतलेत. बारीक कुस्करून घेतलेत तरीसुद्धा चालेल. इथे मी तयार भाजणीचं पीठ घेतले. याच्यामधलं मी हे 200 ग्रॅम पीठ आहे, तर याच्यामधलं मी अर्ध पीठ वापरते आहे. याच्यामध्ये साधारण 3 मध्यम आकाराची थालीपीठ करून होतील. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी आहे. 4-5 मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि ते मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले, तेही मी याच्यामध्ये घातलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि 2 चमचे दही घालते आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, कारण बटाटाही ओलसर आहे आणि दही पण आपण घातलं आहे. हे आपण भिजवून घेऊया आणि मग लागलं तर थोडंसं पाणी घालून भिजूया. हे पाहता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला आपल्याला मऊसूद असं भिजवून घ्यायचं आहे. आपण पोळीची कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं मऊ करायचं आहे, म्हणजे थालीपीठ पटपट थापलं जातं. हे आता भिजवून झालं आहे. 10-15 मिनटं हे ठेवून देऊया, म्हणजे हे छान भिजून येईल. तव्याला तूप लावून घेते. तुम्ही तूप किंवा शेंगदाणा तेल काही वापरू शकता. आता याच्यामध्ये मी हे 3 थालीपीठं तयार होतील. किती हवे त्याप्रमाणे आपण थालीपीठाचा हा गोळा काढून घेतला आहे आणि आता तव्यावर मी हे थापून घेते. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि आपण याला थापून घ्यायचं आहे, म्हणजे हे पटपट थापलं जाईल आणि अगदी आपल्याला हवं तेवढं हे पातळ थापता येईल. बोटाने दाबून याला पसरवून घ्यायचं आहे. पहा मस्त हे पसरलं जातं आहे. याला आता आपण मध्ये असे होल करून घेऊया, म्हणजे इथे आपण तेल किंवा तूप सोडलं की छान अगदी खरपूस खमंग असं हे थालीपीठ भाजलं जातं. याच्यामध्ये थोडंसं तूप घालते आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपण याला वाफ घ्यायची आहे. हे पहा छान असं वाफेने हे वरचं शिजलं गेलं आहे आणि खालच्या बाजूनेही छान खमंग असं भाजलं गेलं आहे. आता याला आपल्याला झाकण काढल्यानंतर 1 ते 2 मिनटं तसंच शेकून घ्यायचं आहे आणि मग याला आपण उलटवून घ्यायचं आहे. पहा मस्त रंगही किती छान आला आहे. अगदी खरपूस असं हे भाजलं गेलं आहे. थोडंसं तूप सोडूया आणि मग याला दुसरी बाजूही छान अशी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने खमंग भाजलं आहे. हे थालीपीठ अगदी पटकन तयार होतं. याच्यामध्ये जर उकडलेला बटाटा नसेल तर पटकन अगदीच घाई गडबड असेल तर आपण कच्चा बटाटाही किसून घेतला आणि तयार केलं तरीसुद्धा हे थालीपीठ छान होतं. दह्याबरोबर किंवा उपासाच्या चटणीबरोबरही खूप छान लागतात. ही रेसिपी आवडली तर एकदा नक्की करून पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. धन्यवाद.